Zee 24 तास एक पाऊल पुढे. होळीच्या निमित्ताने कटू आठवणींचेही दहन केलं जातं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही अलीकडच्या काळातल्या कटू आठवणी विसराव्यात असं वाटत असेल. होळीबरोबर खराब फॉर्म संपवून सचिनच्या खेळीचे अनोखे रंग पुन्हा दिसतील अशी आशा त्याचे चाहते बाळगून आहेत. संपूर्ण वर्षभर असं चित्र दिसत होतं. मात्र होळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या आशा जिवंत झाल्या आहेत. यावर्षी जे जे अपयश होतं ते इथंच संपावं आणि मास्टर ब्लास्टर पुन्हा रंगात येऊ. सारं जग सचिनला याच रंगात ओळखतं. सचिनची खेळी म्हणजे रंगांची उधळण, जणू रणोत्सव. सचिनची रिटायरमेंट आता जवळ येऊन ठेपली आहे हे वास्तव आहे. म्हणूनच त्याच्या या अखेरच्या कालावधीत त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्या रणोत्सवात न्हावून निघायचंय. 2 वर्ष आणि 38 इनिंग्जमध्ये सचिनची टेस्ट सेंचुरी पाहता आलेली नाही. आता त्याच्या चाहत्यांना आता अधिक प्रतीक्षा पाहण्याची इच्छा नाहीये. आगामी टेस्ट सिरीज 8 महिन्यानंतर आहे आणि ती देखील दक्षिण आफ्रिकेमध्ये. बराच कालावधी आहे. सचिन स्वतः देखील याबाबत नक्कीच विचार करत असेल. सचिनचा निर्णय काहीही असो, सारे देशवासीय त्याच्या बरोबर असतील. फक्त त्यांची एकच इच्छा असेल की सचिननं जाता जाता देशवासियांना रणच्या रंगात रंगवून टाकावं. झी 24 तास ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सचिनचे जुने रंग पुन्हा दिसतील का याची सर्वांना लक्ष लागलेलं आहे. सचिन पुढच्या महिन्यात वयाचे 40 वर्ष पूर्ण करतो आणि पुन्हा एकदा जुन्या रंगात सचिन दिसेल का, सर्वांसमोर एक प्रश्न आहे. खरं आहे, सचिन 40 वर्ष पूर्ण करतोय पण 24 वर्ष तो सतत किल्ला लढवतोय भारतातर्फे. आणि काय पाहिजे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक दबदबा सतत निर्माण केलाय. माझ्याकडे सगळ्यात महान फलंदाज म्हणून बघितलं जाते. डॉन ब्रॅडमन म्हणले की माझं जे प्रतिबिंब आहे ते सचिनच्या खेळात दिसतं. याच्यापेक्षा आणखीन सर्टिफिकेट कोणतं हवं. आणि सचिन जी काय फटकेबाजी करतो, 20 षटकांचं क्रिकेट असो, 50 षटकांचं क्रिकेट असो, कसोटी क्रिकेट असो, रणजी ट्रॉफी असो, दुलीप ट्रॉफी असो, एरन ट्रॉफी असो, कुठल्याही स्पर्धेत तो अतिशय बहारदार अशी फलंदाजी करतो, आक्रमक पवित्रा घेतो. आणि हे सचिनचं वैशिष्ट्य आहे. आणि तो सचिन बघा अजूनही किल्ला लढवतोय. आणि भारताला एक धोनी म्हणतो की सचिन असल्याने आम्हाला आधार वाटतो की सचिन पाजी, तो म्हणतो की चांगल्या अर्थाने किंवा सचिन सारखा माणूस आहे, मोठा ज्येष्ठ असा खेळाडू असल्यामुळे आमच्या संघाला एक धीर येतो आणि उभारणी येते किंवा चला सचिन आहे आपल्याकडे, काही नाही सचिनकडे. शेवटीचा विकेट बघा, आता परवाच्या कसोटीत विकेट जात नव्हती तेव्हा धोनीने चेंडू कोणाकडे दिला, सचिनकडे दिला. सचिनने 2 षटकं टाकून बघितली, विकेट नाही गेली, सोडून द्या. पण सचिननं प्रयत्नात कुठेही कसूर केली नाही. आणि हे सचिनचं वैशिष्ट्य आहे. अजून तो ज्या प्रकारे धावतो तो एखाद्या 24 वर्षाच्या खेळाडूलाही लाजवेल अशा प्रकारे. सर अगदी बरोबर आहे, कारण की गेल्याच आठवड्यात जेव्हा 2 टेस्टच्या मध्ये एक कुठेतरी मधल्या गॅप होती, त्या पिरियडमध्ये सचिन उन्हात दुपारी 2 वाजता नेटमध्ये प्रॅक्टिस करत होता आणि चांगलं ऊन होतं. त्याच्या यशामागे ते एक कारण आहेच. नाही, प्रश्नच नाही. सततचा सराव म्हणजे बघा, जसं लता मंगेशकर म्हणतात की 1 लाख गाणी झाली तरी पुढचं गाणं गाताना ते सराव करतातच करतात. तर सचिनचं आहे, एवढ्या रन्स आहेत, एवढ्या धावा आहेत, एवढा आत्मविश्वास आहे, पण तरी सराव करतो. तुम्ही पण होता, मी पण होतो. जी बांद्राला जी अकॅडमी आहे BKCवर, त्या अकॅडमीत तो ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करत होता किंवा आदल्या दिवशी आपण बघितलं की सचिन काय, रहाणे काय आणि त्याचा मुलगा अर्जुन काय, हे जी इंडोर अकॅडमी आहे त्यात सराव करत होते. आणि ह्याला कारण काय एकच आहे की मला धावा करायचे आहेत, मला अजूनही काहीतरी करायचं, ही जिद्द आहे, ही खुन्नच आहे. आणि सचिनच्या बाबतीत म्हणतात की ईट क्रिकेट, ड्रीम क्रिकेट आणि स्लीप क्रिकेट आणि ईट क्रिकेट सगळं तो तेच करतो. सगळं क्रिकेट हे सगळं आयुष्य आहे. आणि ह्याचाच परिपाक म्हणजे सचिनचं मिळालं हे यश आहे. आणि यश आणि एवढी वर्ष तो यशस्वी आहे आणि त्यात धबधबा निर्माण केला. नक्कीच प्रत्येकाला इच्छा आहे की सचिन पुन्हा एकदा जुन्या रंगात दिसायला पाहिजे. पण आता या व्यतिरिक्त अजून महत्वाची गोष्ट म्हणजे अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी बॉलर्सनी या संपूर्ण सिरीजमध्ये कमाल केलेली आहे. किंबहुना जे 80 विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या 4 टेस्टमध्ये घेतल्या त्यापैकी 60
8 विकेट या भारतीय स्पिनर्सनी घेतल्या सर. खरं म्हणजे पूर्वी आपण बघायला गेलं तर सर्वोत्तम लेग स्पिनर कोण आपल्याला सुभाष गुप्ते, प्रश्नच नाही. किंवा नंतर चंद्रशेखर, तर त्याचा प्रश्न नाही. सर्वोत्तम ऑफ स्पिनर कोण, तर प्रसन्ना तोडच नाही. आणि सर्वोत्तम लेग टॉप स्पिनर कोण, तर बिशन सिंग बिदे आणि वीरू मंगळ. तर ह्यांच्या तुलनेत तर ते बसू शकत नाही. तो काळ वेगळा होता, तो जमाना वेगळा होता, ते क्रिकेट वेगळं होतं, आजचं क्रिकेट वेगळं आहे, आजच्या खेळपट्ट्या वेगळ्या आहेत, आजच्या एकूण प्रतिस्पर्धी वेगळे आहेत. तर ह्या दोघांनी आपला दबदबा प्रसारित केला. अश्विननं तर खरोखर कामाला केली, अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमवलंय. तामिळनाडूचा क्रिकेटर बघता बघता उदयाला आला. धोनीने त्याच्यावर चांगला विश्वास दाखवला आणि धोनीच्या विश्वासाला त्यांना चांगली साथ दिली. रन्सही करतोय आणि काय पाहिजे म्हणजे जे प्रसन्न करायचा, चंद्रशेखर करायचा, व्यंकटराघवन करायचा, त्या तोडीची कामगिरी अश्विननं केली. आणि त्याचे ऑब्रेक आहेत किंवा त्याचा आता कॅरम बॉल आहे नवीन जो अंमलात आणला गेला, मेंडिसनं आणला, अजंता मेंडिसनं, तो जो कॅरम बॉल टाकतो तो कोणाला कळतच नाही. म्हणजे जेव्हा जॉन्सन चेंडू आला पण त्या कॅरम बॉलला चकवलं होतं. आणि हे वैशिष्ट्य आहे अश्विनचं की त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. म्हणजे तो ऑपरेट चांगला टाकतो, चेंडू बाहेरही काढतो, कॅरम बॉलही टाकतो आणि प्रतिस्पर्ध्याला फलंदाजाला गोंधळ टाकतो. आता जडेजा हा नव्याने उदयाला करणार. सौराष्ट्राचे काही खेळाडू बघा, म्हणजे गावरीची आठवण काढा तुम्ही, कसं गावरीचा बघता बघता उदयाला अष्टपैलू नाव कमवलं. आणि जडेजा की त्यांना खरोखर कमाल केली. हा नवोदित खेळाडू एवढी चांगली भूमिका बजावेल असं कोणाच वाटत नव्हतं. आणि 6-7 क्रमांकाला आपला एखादा अष्टपैलू खेळाडू हवाच होता. ती जी जागा होती, ती जी कसर होती, ती जडेजाने पूर्णपणे भरून काढले असं आत्ता तरी वाटतंय. आणि जडेजाने विकेट्सही काढल्या, रन्सही केल्या आणि फिल्डिंग, मला एकनाथ सलकरची आठवण त्याच्याकडे बघितलं की जी फिल्डिंग, त्याचं ऍथलीट त्याचं शरीर आहे की ज्या पद्धतीने धावतो, ज्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग करतो, ज्या पद्धतीने चेंडू अडवतो आणि ज्या प्रकारे चेंडू फेकतो, तर हे अतिशय सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तसा तो करतो. आणि एक गोलंदाज म्हणून नाव कमवलं, फलंदाज म्हणून नाव. सर आपल्याला आठवत असेल कारण की जडेजाची जेव्हा टीममध्ये निवड झाली होती तेव्हा धोनीचा लाडका प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहण्यात येत होता. आणि किंबहुना T20 फॉर्मॅटमधला एक्सपर्ट स्पेशलाइज प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहण्यात येत होतं. पण या सिरीजमध्ये त्याच्या फिरकीने कमाल केली. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हरभजन सिंग, ज्याला ऑस्ट्रेलियन विरुद्ध फक्त त्याच्या पूर्वीच्या परफॉर्मन्सच्या जोरावर घेतलं होतं, त्याच्यापेक्षा बरीच चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि ओझापेक्षाही त्याची कामगिरी चांगली झालेली आहे. नाही, ओझा तर आहेच, पण ओझा फक्त निव्वळ गोलंदाज आहे. ह्याला काय फायदा आहे की हा अष्टपैलू खेळ. रवी शास्त्रीने कसं केलं की आपल्या कॉम्पिटिशन करायचे महेंद्र सिंगची, मला बॅटिंगही करायचे, मला फिल्डिंगही करायचे, मला बॉलिंगही करायचे, हे सगळं त्यानं गृहीत धरलं होतं. तसंच जडेजाने बघा केलं, त्यानं दाखवून दिलं की मी चांगला बॉलर आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहेच आहे आणि चांगली फलंदाजी करू शकतो. तो जेव्हा फलंदाजीला असं वाटतं की धाव भराभर सगळ्यात प्रेशर निघून गेलंय, दडपण निघून गेलं असं वाटायला लागतं. आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि सौराष्ट्रामधनं आलेला खेळाडू आणि नंतर त्याने बोलून दाखवलं की त्याला विचारलं त्याला दिल्लीला की तुझे गोंधळीचं या फलंदाजीचं काय रहस्य काय, तर तो ही विकेट आहे ना, ही विकेट सौराष्ट्रासारखी विकेट आहे. दिल्लीची विकेट सौराष्ट्रासारखी होती आणि त्याचा फायदा त्यानं उठवला. आणि आता सौराष्ट्राच्या पुजाराने उठवला. पुजाराने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि जडेजांच्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यांना असं होतं की आपण आपल्या होम ग्राउंडवर सौराष्ट्रामध्येच खेळतोय, राजकोटलाच खेळतोय आणि त्या पद्धतीने तो खेळला. कुठलाही दडपण याच्यावर नव्हतं. धोनी त्याला पूर्णपणे एक त्याचा वाव दिला आणि त्याला जो वाव दिला त्याचं त्याने अगदी संदेश सोनं केलं असंच म्हणावं लागेल. सर फिरकी बॉलरची कामगिरी चांगली झाली, पण सुरुवातीला ब्रेक थ्रू जे मिळून द्यायचे असतात ते फास्ट बॉलरनी. आणि झहीर नव्हता, उमेश यादव ज्याच्याकडनं बरीच अपेक्षा होती तो सुद्धा इंज्युअर्ड होता. आणि अशा वेळेस ईशांत शर्मासोबत जो नवा बॉलर आला भुवनेश्वर कुमार, त्याच्या बॉलिंगबद्दल काय सांगाल आणि काय वैशिष्ट्य आहे त्या भुवनेश्वरचं, काय सांगाल त्याच्याबद्दल? खरं आहे, भारताचं नेहमीचं वैगुण्य असं असतं की पूर्वी जलदगती गोलंदाज असतं. रमाकांत देसाई आपण नेहमी म्हणायचं, रमाकांत देसाई की आधी पूर्वीच्या काळात म्हणजे मोहम्मद निस्सार होता, तर हे फार अपवादात्मक. नंतर कपिल देवनं एक चालना दिली आणि भारतीय संघात नवचैतन्य आणलं की जलदगती गोलंदाज विकेट्स काढू शकतो. कपिलनं 400च्या वर विकेट्स घेतल्या आणि त्यापासून आता भारतात पाकिस्तानमध्ये जलदगती गोलंदाज येतात, पण भारतात जलदगती गोलंदाजांची नेहमी वानवा जाणवते. आता नवीन गोलंदाज कोण येणार, कारण सगळ्यांना दोघांमध्ये सतवलं, ईशांत शर्माला साथ कोण देणार असं वाटत असताना निवड समितीने विश्वास दाखवला भुवनेश्वर. आणि भुवनेश्वर हा नवीन चेंडूचा छान वापर करतो, हे ताडलं ते धोनीनं. धोनी बघा बरोबर त्याला नवीन चेंडू देतो, जुना चेंडू झाला की त्याला बाजूला ठेवतो, ईशांत शर्माला आणतो की तो चांगला रिव्हर्स स्विंगर करू शकतो. अजून भुवनेश्वर नवीन आहे, पण त्यानं ज्या प्रकारे सुरुवातीला धक्के दिले त्यामुळे त्यातनं ऑस्ट्रेलिया शेवटपर्यंत सावरू शकलं नाही. जसं गावरीनं 1981 साली ऑस्ट्रेलियात संध्याकाळी 2 धक्के दिले होते आणि नंतर भारतानं विजय मिळवला होता. तसं भुवनेश्वर बघा आदल्या दिवशी त्याने संध्याकाळी 3 विकेट्स घेतल्या बरोबर आणि त्या विकेटच्या जोरानंतर भारतानं विजय मिळवला. त्या भुवनेश्वरचं कौतुक करावं लागेल. अशासाठी आणखी त्याला कारण आहे की त्यानं फलंदाजी चांगली केली. ज्या वेळेला भारतीय संघ अडचणीत आला तेव्हा त्यानं धोनीला बघा सुरुवातीला छान साथ दिली आणि ती जी पार्टनरशिप होती, ती जी भागीदारी होती, त्या भागीदारीच्या जोरात भारतानं शेवटी मोठी धावसंख्या रचली आणि सामना जिंकला. सर पूर्वीच्या टीममध्ये आणि आताच्या टीममध्ये हाच एक फरक जाणवतो. एक आर अश्विनची बॅटिंग म्हणजे बॉलिंग शिवाय त्याची बॅटिंग किंवा आता भुवनेश्वर कुमारने मोक्याच्या वेळेस केलेली बॅटिंग एक भारतासाठी प्लस पॉईंट आणि धोनी करता एक प्लस पॉईंट ठरते. नाही खरं आहे की पूर्वी कसं तळाचे फलंदाज म्हणजे काय भारताचे सगळे असे
लवकर आउट होणार आहे. म्हणजे चंद्रशेखर प्रश्नच नव्हता. चंद्रशेखर आला की 0 आउट होणार नक्की होतं. नंतर प्रसन्ना तोही फारशी फलंदाजी करायचा नाही आणि बेदी फारशी फलंदाजी, तसं बऱ्यापैकी फलंदाजी करायचा व्यंकटराघवन. पण हे जे शेवटचे तिघं जाऊ होते ते फारशी फलंदाजी करायची नाहीत. पण आता चित्र बदललंय. आता सगळ्यांना कळलंय की आपल्याला फलंदाजी करायची. भुवनेश्वरनं छान फलंदाजी केली, इशांत शर्मासह फलंदाजी करू शकतो, ओझाही वेळ पडली तर साथ देऊ शकतो आणि अश्विन तर आता अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना करायला लागेल. कारण तो शतकं त्याने झळकवले आहेत, विकेट्सही काढले आहेत आणि आणखीन काय हवं शेवटी. सर, या सर्वांबाबत चर्चा करत असताना एक सातत्यपूर्ण प्लेअर म्हणजे जो तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताकडनं रन काढतोय तो म्हणजे विराट कोहली. फारशी चमक या सिरीजमध्ये दाखवू नाही शकला. रन्स चांगले आलेले आहेत त्याच्याबद्दल, पण एक टीम इंडियाचं फ्युचर कॅप्टन म्हणून सुद्धा, धोनीचा एक वारसदार म्हणून सुद्धा त्याच्याकडे खरं विराट कोहलीचा खुन्नस असणारा एक खेळाडू. आणि प्रवीण आमरेने मला सांगायचं की विराट कोहलीकडे लक्ष ठेवा, हा मुलगा पुढे येणार आहे आणि त्यात गुणवत्ता जबरदस्त आहे, टॅलेंट जबरदस्त आहे. रैना काय, विराट कोहली काय, हे अतिशय या अंडर 19 मधून पुढे आले खेळाडू आहेत आणि त्यांनी चांगली. आणि विराट कोहलीचा आत्मविश्वास आहे ना, तो केवळ बघण्यासारखा असतो. चौफेर फटकावली तर आहेच, त्याची आतषबाजी असते आणि एक कव्हर ड्राईव्ह त्याचे बघण्यासारखे असतात की जो पद्धतीने खेळतो त्याची तंत्रशुद्ध अशी फटकावली असते. ते कुठे आडवे तेवढे फटके नसतात. आणि दुसरं युथफुल जे आपण म्हणतो की उत्साह असतो, तो उत्साह विराट कोहलीमध्ये दिसतो. विराट कोहली बघा आला खेळायला की नाही सांगतो की आपल्याला जिंकायचंय या भावनेतच जो खेळतो, फलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षण करतो. आज स्लिपमध्ये थोडीशी त्याची गडबड झाली, हे आपल्याला मान्य करावं लागेल, कारण स्लिपमध्ये तो पहिल्यांदाच उभा राहिला होता, पण नंतर त्यातनं सावरलाय आणि सुरुवातीला झेल सुटले, नंतर तो झेल घ्यायला लागलाय. आणि विराट कोहली बाहेर तर क्षेत्ररक्षण चांगलं करतोच, आता स्लिपमध्ये त्याला क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पडावी लागेल. कारण काय गंभीर नाहीये, सेहवाग नाहीये, द्रविड नाहीये, लक्ष्मण नाही, स्लिपमध्ये उभं राहणार तरी कोण, तर ती भूमिका आता विराट कोहलीला करावी लागणार आहे. आज ना उद्या त्याला नेतृत्वाची भूमिकाही पार काढावी लागणार आहे. कारण आत्ताच त्याच्याकडे असं म्हटलं जातं की त्याच्यावर नेतृत्व धोरा सोपवा, पण नाही केलं निवड समिती. याचं पूर्ण मला असं वाटतं की बरोबर आहे ते, आणि संदीप पांड्याच्या निवड समितीला श्रेय द्यायलाच लागेल. कारण त्याच्यावर निष्कारण दडपण आणायचं की तू कॅप्टनही आहेस, फलंदाजी आहेस, क्षेत्ररक्षक आहेस, तो काय करणार. नवीन खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, तर जरा सेट होऊ दे. तो पण धोनी आहेच. आणि धोनीनंतर मला असं वाटतं की शेवटी नेतृत्व धुरा आहे, जी माळ आहे ती मला वाटतं विराट कोहलीच्या गळ्यात पडणार, यात काही शंकाच नाही.